नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या 9वा चॅप्टर सायन्स आपत्ती व्यवस्थापन, कोणता चॅप्टर? आपत्ती व्यवस्थापन हा चॅप्टर बघणार आहोत. तर चला सुरू करूयात. भूकंप म्हणजे काय हे आपण पाहूया आता. भूकवचाच्या अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. म्हणजे की घर वगैरे हालतात ना, त्यालाच आपण भूकंप असे म्हणतो. राईट. भूकंपामुळे भूपृष्ठाच्या काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते, म्हणजे की हालते. राईट. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरते. म्हणजे की भूकंप आला की तो वरच्या पृष्ठभागात सर्व दिशांनी पसरते. राईट. भूकंपनाच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा हादरे सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण जास्त असते. म्हणजे की ज्या ठिकाणी लांब इमारती वगैरे असतील आणि जास्त घरे वगैरे असतील, तिथं हानीचे जास्त प्रमाण असतील. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र असा दोन्ही स्वरूपात असू शकतात. हा प्रश्न आलेला आहे. भूकंपाचे स्वरूप सांगा. तर हा दोन्ही सौम्य व तीव्र असा दोन्ही येऊ शकतो. तर साम्य असू शकतो ऑप्शन मध्ये, किंवा तीव्र असा असू शकतो. राईट. तीव्र असा असू शकतो. तीव्र असा असू शकतो. राईट. तीव्र स्वरूपाच्या लाटा काय म्हणत आहे? भूकंपाचे हादरे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपाची संख्या खूपच जास्त असते. सौम्य भूकंपाची संख्या खूपच जास्त असते ॲज कम्पेअर टू तीव्र. राईट. पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठे भूकंप होतो. हो, हा प्रश्न आलेला आहे. ऑप्शनमध्ये दररोज कुठे ना कुठे भूकंप होतो. नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणानुसार आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप होतात. वर्षाला सुमारे, म्हणजे की आपल्या पृथ्वीवर सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप होतात. संदर्भ म्हणजे की ही वेबसाईट आहे, ह्यामध्ये तुम्ही बघू शकता. www.iris.com.edu या लक्षात ठेवा. पृथ्वी सतत कमी अधिक प्रमाणात कंप पावत असते. राईट. कंप पावत असते. भूकंपाची नोंदी घेण्यास यंत्रास सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर असे नाव आहे. हा प्रश्न आलेला आहे PYQs मध्ये. कोणता प्रश्न? भूकंपाची नोंद घेण्यासाठी यंत्रास, म्हणजे की सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर, म्हणजे की आपण भूकंप कसा मोजू शकतो. सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर यांनी आपण भूकंप मोजू शकतो. राईट. तसेच भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हा प्रश्न सुद्धा आलेला आहे PYQs मध्ये. रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. हे एक गणितीय एकक आहे. राईट. हो, गणितीय एकक आहे. भूकंपाच्या परिमाणांचे वर्णन दिले आहे. या तक्त्या काळजीपूर्वक अभ्यास करा. कोणते? त्याला समोर चालूया. कोणता तक्ता म्हणत आहे तर हा तक्ता. भूकंपाची कारणे काय म्हणत आहे? भूकंपाची कारणे अथवा भूकंपाचे परिणाम. राईट. तर भूकंपाची कारणे काय आहेत? ज्वालामुखीचे उद्रेक होते. भूकंपाचे कारणे म्हणजे की भूकंप आला
तर ज्वालामुखीचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो. मोठ्या मोठ्या धरणांच्या जमिनीवर पडणारा ताण, मोठ्या मोठ्या धरणांच्या जमिनीवर पडणारा ताण, खाणकाम, जमिनीच्या आत घेतल्या जाणाऱ्या अणुचाचण्या, म्हणजे की धक्का पोहोचू शकतो. म्हणजे की जमिनीच्या आत अणुचाचण्या घेतात, जसे की खोलगड्डा असतो आणि तो तो सुद्धा खचू शकतो. म्हणून हा भूकंपाची कारणे आहेत, राईट. मग तिथून मनुष्याला नुकसान सुद्धा होऊ शकतो. जो तिथं काम करतात त्यांना. भूपृष्ठातून अंतर्गत भागात पाणी झिरपते. यस, भागात पाणी झिरपते. आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते व ती वाफ कमकुवत पृष्ठभागावर बाहेर येण्याच्या प्रयत्नात करते, तेव्हा भूकंप होतात. राईट. आता आपण भूकंपाचे परिणाम बघू. काय बघू? भूकंपाचे परिणाम. मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी. काय? मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवितहानी. मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. विजेचे खांब, पाईपलाईन वगैरे, घरे, इमारती, आता सांगितलेलो घरे, इमारती, लांब रस्ते, लोहमार्ग उद्ध्वस्त होतात. राईट. म्हणजे की ते फूट पडतात आणि घरे तर पडूनच जातात डायरेक्ट. पाईपलाईन सुद्धा असे फुटून जातात. विजेचे खांब सुद्धा पडतात, इलेक्ट्रिक. मग तुम्हाला माहितीच आहे, लोहमार्ग सुद्धा. राईट. जैवविविधतेचे नुकसान होऊन परिसंस्था धोक्यात येतोय. हो. नदी नाले यांचे प्रवाह बदलतात. हो. नदी नाले सुद्धा तीव्र गतीने वाहतात. शहरी भागात आग लागण्याचा धोका असतो. हो. समुद्राच्या तळाशी भूकंप आल्यास त्सुनामी लाटा निर्माण होतात. हा सुद्धा आपण बघितलेला आहे. समुद्रामध्ये सुद्धा लाटा निर्माण होतात. तो सुद्धा भूकंपाचा एक परिणाम आहे. राईट. होऊन किनारपट्टीच्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शक्यता असते. हो. नुकसान सुद्धा झालेलं आहे. भूमिगत जलपातळीवर खाली जाते. काय म्हणत आहे? भूमिगत जलपातळी वर खाली जाते. राईट. चला आता पुढे जाऊया. आता आपण बघणार आहोत भूकंपात घ्यायची दक्षता. भूकंपाच्या वेळी तुम्ही घरामध्ये असाल तर काय कराल? राईट. भूकंपाची जाणीव झाल्यास न घाबरता, काय म्हणत आहे? न घाबरता, सेरावेरा न पडता आहे त्याच जागी शांत उभे राहावे. जमिनीवर बसा. टेबल, पलंग, कोणत्याही एखाद्या फर्निचर खाली जाऊन स्वतःला झाकून घ्या. राईट. जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथून थांबा. तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्याभोवती, त्यात तुमचा चेहरा झाकून ठेवा. राईट. चालत्या वाहनात असाल तर किंवा घराबाहेर असाल तर सुरक्षित ठिकाण पाहू लगेच वाहन थांबवा आणि तुम्ही देखील वाहनांच्या आत थांबा. बाहेर येण्याचे टाळा. इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका. राईट. थांबू नका. भूकंपाच्या वेळी हे करू नका. काय म्हणत आहे? भूकंपाच्या वेळी हे करू नका. काय करू नका? बहुमजली इमारतीमध्ये लिफ्टचा वापर करू नका. जिना वापरा. जिना म्हणजे की लिफ्ट, पायऱ्या वापरा. कारण बहुमजली इमारत म्हणजे लिफ्ट म्हणजे की इलेक्ट्रिक जाण्याचा खतरा असतो. म्हणून जिना वापरा, म्हणजे की पायऱ्यांचा वापर करा, जेणेकरून इलेक्ट्रिक वगैरे गेली तर तुम्ही खाली उतरू शकाल. एका जागी अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नका. शरीराची थोडीफार हालचाल करा. राईट. भूकंपानंतर विजेच्या शॉर्टकटीमुळे, काय म्हणत आहे? शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकतात. राईट. हो. हे टाळण्यासाठी घरातील मेन स्विच दक्षतापूर्वक बंद करा. अशा प्रसंगी मेणबत्त्या, कंदील, काड्या, पेटी यांचा वापर करा. बॅटरी चार्जरचा वापर करा. राईट. भूकंप रोधक इमारती. आता आपण बघणार आहोत भूकंप रोधक इमारती. जमिनीची ठराविक मर्यादापर्यंत हालचाल झाली तरी धोका होत नाही. अशा बांधकामात
भूकंपरोधक बांधकाम म्हणतात. इमारतीच्या बांधकामासाठी भारतीय मानक संस्थेने काही कोड बनवले आहेत. IS 456 प्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते. कोणत्या कोडद्वारे? IS 456 प्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते. तसेच भूकंपरोधक बांधण्यासाठी IS 1893 भूकंपरोधक आरेखनांच्या संरचनांचे मानदंड आणि IS 13920 भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त कॉंक्रीट संरचनांचे तान्ही विस्तार. हे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. ह्याला नोट्समध्ये लिहून ठेवावे. राईट. भूकंपरोधक काय म्हणत आहे? भूकंपरोधक बांधण्यात प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते. प्रगत तंत्रज्ञान. भूकंपाची पूर्व सूचना मिळवा यासाठी लेझर रेजिंग, वेली लॉंग, बेस लाईन, गायगर कोटर, क्रिप मीटर, स्ट्रेप मीटर, टाईड गेज, टिल्ट मीटर, व्हॅल्यूमेट्रिक स्टेन गेज यासारख्या आधुनिक साधने वापरली जातात. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एवढा भाग तुम्ही नोट्स म्हणून लिहूनच ठेवावे. राईट. आता आपण बघणार आहोत आता थोडासाही चॅप्टर बाकी असणार. बघू एक वेळेस. राईट. थोडासाही चॅप्टर आहे, तर आपण हा व्हिडिओ पार्ट 2 मध्ये काढणार. आग म्हणजे की फायर. राईट.